भंडारा जिले में रानभाजी महोत्सव शुरू हो गया है और नागरिकों को जंगली सब्जियों के प्रति जागरूक करने और उनके पोषण मूल्य और औषधीय गुणों के बारे में जन जागरूकता पैदा करने और ऐसी जंगली सब्जियों की बिक्री के माध्यम से किसान समूहों और महिला बचत गट के लिए आय का स्रोत बनाने के लिए आत्मा प्रणाली द्वारा हर साल रानभाजी महोत्सव का आयोजन किया जाता है। इसमें विभिन्न प्रकार की सब्जियां और फल शामिल होते हैं और इन सब्जियों में शरीर के लिए आवश्यक पोषक तत्व और औषधीय गुण होते हैं। इस जंगली सब्जी महोत्सव में नागरिक बड़ी संख्या में शामिल हो रहे हैं। माझं नाव राखी कहालकर, मी तालुका तंत्र व्यवस्थापक BTM म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालय लाखनी येथे कार्यरत आहे। आज रानभाजी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर नागरिकांना रानभाजीचे महत्त्व कळावे आणि त्याच्यामधले असलेले औषधी गुणधर्म त्याची जाण व्हावी त्याकरिता विविध ठिकाणी विविध तालुक्यामध्ये रानभाजीचा कार्यक्रम आता आयोजित करण्यात येत आहे। आमच्या तालुक्यामध्ये रानभाजीमध्ये विविध रानभाज्या इथे आलेले आहेत, ज्याप्रमाणे तरोटा आहे, लेंगडा भाजी आहे, शेरेडिरे आहेत, केव कांदा आहे, सुरणची भाजी आहे किंवा इतर रानभाज्यापासून बनवण्याचे पदार्थसुद्धा आहे ते आमच्या महिलांनी इथं गटामार्फत आणलेलं आहे। त्यांची विक्री व्हावी, त्यांना 4 पैसे मिळावं हे आमचा त्यामागचा उद्देश आहे। बिरसा मुंडा किंवा जे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त रानभाजीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि लोकांना त्याची जाण व्हावी म्हणून आम्ही हे आजचं प्रसार प्रसिद्धी म्हणून आम्ही कार्यक्रमाचा चालना देत आहोत। नमस्कार, माझं नाव डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर, मी जिल्हा सचिव आहे भाजपची। आजपासून जो आपल्या जिल्ह्यामध्ये रानभाजी महोत्सव हा सुरू झालेला आहे, तर आज या लाखनी या ठिकाणी याची सुरुवात झाली। मी भंडारा जिल्ह्यामधील आपल्या साकोली विधानसभेमध्ये माझा प्रवास सुरू असताना मला माहिती इथे मिळाली की आपल्या लाखनी येथे हा महोत्सव सुरू झाला आहे। तर इथे मी भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे आणि इथे भेट दिल्यानंतर मी बघितलं आहे इथे विविध प्रकारच्या रानभाज्यांचं इथे प्रदर्शनी इथे सर्वांनी मांडलेली आहे आणि या रानभाज्या आपल्या शरीरासाठी, मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे मला माहिती आहे की या रानभाज्या आपल्या सर्वांच्या शरीरासाठी, स्वास्थ्यासाठी खूप अति आवश्यक आहे। यांचं जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज आहारामध्ये सेवन केलं तर आपल्या स्वास्थ्यासाठी, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ह्या रानभाज्या अतिशय खूप गुणकारी काम करतात। त्याच्यातही आपण जर बघितलं तर जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की जसं शेवग्याची भाजी आहे जे आपल्याला एक संजीवनीसारखं काम करते, इम्युनिटी वाढवण्यासाठी काम करते, लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काम करते। तर सर्वांनी याचं सेवन करावं, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि या सर्व महिलांना मी खूप शुभेच्छा देते ज्यांनी खूप चांगलं इथे आयोजन या कृषी विभागामार्फत केलेलं आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के ACN चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।